कल्पना करा मित्रांनो, तुम्ही दिवसभर धावपळ करत आहात. काम, ताण आणि डेडलाईनमध्ये अडकलेले आणि त्या दरम्यान आईचे 20 कॉल येतात. स्क्रीनवर नाव वारंवार चमकत राहतं. तुम्ही एखादाही फोन उचलत नाही. फक्त फोन सायलेंट करून बाजूला ठेवता. नंतर बोलतो. म्हणत पुढे जात राहता आणि दुसऱ्याच दिवशी कळतं. तो कॉल तिचा शेवटचा प्रयत्न होता. तिच्या आयुष्याचा शेवटचा आवाज होता. नमस्कार मित्रांनो, मी महेश आणि तुम्ही पाहत आहात महेश्रू स्टोरी टाईम. आज घेऊन आलो आहे रुपेशच्या कथेचा भाग 2. एक अशी रात्र जिथे शांतता पण ओरडत होती. आई गेल्यानंतर घरात शांतता होती. ती शांतता आवाजापेक्षा मोठी होती. भिंतीवर तिची गोधडी लटकत होती. किचनमध्ये चहाचा सुगंध होता. घरात सगळं तिचं होतं, फक्त ती नव्हती. रुपेश एका कोपऱ्यात बसला होता. समोर आईचा फोटो ठेवलेला होता. बाजूला तिचा फोन ठेवलेला होता. फोन अजूनही उबदार वाटत होता, जणू आईने शेवटी धरला होता. त्याने फोन हळूच अनलॉक केला. स्क्रीनवर नोंदी चमकत होत्या. एक छोटी ओळ दिसत होती, 18 मिस कॉल रुपेश. तो क्षणभर तसाच राहिला. त्याला वाटलं आईने कॉल केले, पण सत्य त्याचा उलट होतं. शेवटच्या वेळेला तोच करत होता. पुन्हा पुन्हा कॉल करत होता. आई मात्र उचलू शकली नव्हती. कदाचित ती जमिनीवर पडली होती. कदाचित तिला श्वास येत नव्हता. कदाचित तिला शक्ती उरली नव्हती. फोन वाजत राहिला. ती शांत होती. हा विचार त्याला आतून जाळून गेला. तेवढ्यात एक लाल गोल चिन्ह दिसले. मोबाईलमध्ये जणू व्हॉइस मेसेज होता. त्याने थरथऱ्या हाताने प्ले केलं आणि घरभर आईचा आवाज घुमला. रुपेशचं हृदय धडधडू लागलं. बाळा रुपेश, नीट राहा हो. आवाज खूप शांत वाटत होता. मी रोज फोन करते बाळा, तुला ऐकण्यासाठीच करते हो. तू नाही बोललास तरी चालेल. मेसेज इथेच थांबून गेला. रुपेश पूर्णपणे मोडून पडला. त्याच्या डोळ्यात पाणी दाटलं. त्याचा श्वाससुद्धा अडकला. घरात फक्त रडण्याचा आवाज होता. त्याला आता सत्य कळलं होतं. आईला मोठ्या गोष्टी नको होत्या. ना पैशाने भरलेली भेटवस्तू, ना गोड शब्दांचा देखावा. तिला फक्त एक शब्द हवा होता, कशी आहेस आई. रात्री 3 पर्यंत तो जागाच होता. फोनकडे शांतपणे बघत बसला. प्रत्येक मिस कॉल मोजत राहिला. प्रत्येक दिवस आठवत राहिला. मनात अपराधी पण उसळत होतं. त्या रात्री त्याने निर्णय घेतला, ज्यांना कोणी नाही, मी आहे. दुसऱ्या रविवारी तो बाहेर गेला. वृद्धाश्रमात शांतपणे बसला. आजी आजोबांशी बोलू लागला. एखाद्या आजीचा हात धरला. एखाद्या आजोबांना चहा दिला. त्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. त्याला एक शांतता जाणवली. अंतरंगात आईचा स्पर्श वाटला. आता त्याला सत्य समजलं होतं. प्रेमाला खूप काही लागत नाही. कधी कधी फक्त बसणं पुरतं. कधी कधी एक शब्द पुरतो. कधी कधी एक कॉल पुरतो. मित्रांनो, कथा आवडली असेल लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि अशाच कथा ऐकण्यासाठी सबस्क्राईब करा. मी महेश, ही आहे महेश्रू स्टोरी टाईम. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.